अंधश्रद्धा आहे. हेच तुमची अंधश्रद्धा आहे सगळ्या ह्याच्यात. बोला ना, जाऊ द्या. बस एक मिनिट एक सेकंड. हो हो एक मिनिट सुरू करा. हिडमा नावाचा नक्षलवादी जो आहे कुख्यात 6 कोटी बक्षीस होतं, त्याला मारण्यात यश आलंय आंध्र प्रदेश छत्तीसगड सीमेवरती. गडचिरोली जिल्ह्यातले तुम्ही आहात आणि यापूर्वी ज्या पद्धतीने खात्मा झाला चळवळीचा काय भूमिका आहे? नाही, नक्कीच गडचिरोली पोलिसांचं यश आहे. पोलीस अधीक्षक हे सातत्यपूर्ण त्या ठिकाणी नक्षल मोव्हमेंटच्या संदर्भात कारवाई करत आहेत. एक चांगला अधिकारी ज्यावेळेस लाभतो त्यावेळेस रिझल्टही चांगले येतात. हिडमाचा खात्मा होणं म्हणजे नक्षलवाद्यांचा कणाच मोडणं आणि त्याच्या पूर्णतः नक्षल मोव्हमेंट आता समाप्तीकडे चालली आहे, त्याचं ते संकेत आहे. खरं तर एक सांगायचं झालं तर हिडमा किंवा ते आत्ता नक्षल मुवमेंट झाली, C60 जवान जे तैनात केलं गेलं किंवा त्याचं ते तयार केलं गेलं, हे गेली 22 वर्षापासून C60 जवानांना जी ट्रेनिंग दिल्या गेली 22 वर्षापूर्वी, आणि त्या प्लटूनमध्ये C60मध्ये जवान जे तयार झालेत, काही जवान असे होते की त्यांच्या नावाने नक्षलवादी थरथर कापत होते. त्यांचा तिकडे सर्च सुरू झाला की नक्षलवादी पळून जायचे. हे C60 जवानांची कामगिरी गेल्या 20-22 वर्षापासून सातत्यानं सुरू होती. त्याला बळ मिळालं, अधिकारी चांगले मिळालेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल हे तिथे चांगलं काम केलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच चळवळीला आता नक्कीच समाप्तीकडे ही चळवळ होते आहे. पोलीस दलांचं मनापासून अभिनंदन, त्यांना शुभेच्छा की एक मोठी कारवाई या संदर्भात त्यांनी केलेली आहे. शहाजी माजी आमदार आहे शिंदे गटाचे, त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे की एखाद्या अबलेवर बलात्कार करावा अशी भाजपची आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप सहित सगळे पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र उभे झाले. आता ही सुरुवात आहे. म्हणजे अबलेच्या संदर्भात जो एक शब्द घातला की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की तो कुणाला सोडणार नाही आणि विशेष करून ज्याची साथ घेतात पहिले त्यालाच गिळतात. हे अजगरासारखं काम आहे. आजूबाजूचे लहान मोठे साप गिळून आपण फुगवणं. अजूनही यांना काँग्रेसच्या लोकांची गरज पडते, अजूनही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या लोकांची गरज पडते. ते पक्षप्रवेश घेत असतात आणि यातून हेच दिसतं की शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना, त्यांचं दुःख हे मनातून आलेलं आहे आणि आता त्याची कळ ही किती भारी आहे हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल आणि ती कळ असह्य होईल आणि मग त्याच्या उपचारासाठी त्यांना बाहेर पडावं लागेल. एक तर उपचार करावा लागेल, नाहीतर दुसरं मरावं लागेल. 2 पैकी एकच पर्याय शिंदे गटाकडे शिल्लक राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिला काँग्रेसनं, त्यावर सामनातून सबुरीचा सल्ला देण्यात आलेला आहे काँग्रेसला. नाही, असं आहे की आम्ही उभाटाबरोबर युती करायला तयारच आहोत. आमची विधानसभेला लोकसभेला युती झालीच. आमची भूमिका होती की तिसरा पार्टनर त्यामध्ये नको, हीच भूमिका होती. आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आम्हाला आघाडी करायला काहीच अडचण नाही. आमची आजही तयारी आहे. पण तुम्ही नवा पार्टनर जोडणार आणि आमच्यामधून हिस्सा घेणार, ते काय आमच्या लोकांची त्यामुळे भावना आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते, कार्यकर्त्यांनाही संधी असते. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजेत, ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही सबुरीचा सल्ला घेऊनच सबुरी ठेवूनच वागतो आहोत आणि सबुरी ठेवल्याशिवाय राजकारणात आताताईपणा करून पुढे जाता येत नाही, हे आम्हाला कळतं. भाऊ, नागपूर जिल्ह्यातल्या काँग्रेसमधली गटबाजी उफाळून आलेली आहे. सुनील केदार यांच्या विरोधात काल अनेकांनी पक्ष सोडलेला आहे. माजी जिल्हा प्रमुख असेल, मुजीब पठाण असेल, आज तिडकेंनी देखील काँग्रेसवर आणि सुनील केदारांवर टीका केली आहे. ही माहिती बुट्टीबोरीसारख्या ठिकाणी एकही उमेदवारी तिथे दिलेली नाही. संघाच्या स्वयंसेवक असलेला सुमित मेंढ्या याला ती उमेदवारी देण्यात आली आहे. त्याला केदार विरोधात समर्थन दिलं आहे.
नाही, हे आता फार गंभीर आहे. खरं आहे की ही नको ते व्हायला नको होतं, तिथे उमेदवार लढायलाच पाहिजेत. अनेकांनी ती भूमिका स्वीकारली. आम्ही प्रदेशाध्यक्षांच्या कानावर या बाबी टाकलेल्या आहेत, त्याची चर्चा होईल. आणि आज ज्या परिस्थितीतून पक्ष जातो आहे त्या परिस्थितीमध्ये गटबाजी संपूर्ण संपुष्टात आणून आपल्याला एकजुटीनं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून नागपूर ग्रामीणचा विषय हा काही 3-4 लोक जे गेलेत आणि बुट्टीबोरीसारख्या मोठ्या शहरामध्ये काँग्रेस तिकडे चांगली मजबूती नव्हती, पण आज तिथेही काही कमजोर झाली. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामीणमध्ये काँग्रेस मजबूतीनंच उभी आहे. आता लोकांना जाणं येणं करत असतात. शेवट सत्यासाठी किंवा पदासाठीच जर पक्षाबरोबर असतील तर त्याला काही इलाज नाही. पण पक्षाच्या आयडिओलॉजीला आणि विचाराला धरून पक्षाबरोबर असतील तर ते पद वगैरे आलं काय गेलं काय ती कुठे माणसं हलत नाही. आज जी काही जात आहेत ती पदासाठी आलीत आणि पदासाठी जात आहेत असा त्याचा अर्थ आपण काढू. पण नागपुरातील ग्रामीणच्या संदर्भात पक्ष मजबूत आहे. काही किरकोळ गोष्टी होत असतात आणि या संदर्भात आम्ही आमच्या अंतर्गत नेत्यांबरोबर चर्चा करू आणि त्यातून भविष्यात झालेल्या गोष्टी काही आपल्या झालेल्या गोष्टी आहेत त्या भविष्यात होणार नाही याची नक्की काळजी घेतली जाईल. याला जोडून हा विषय दिल्ली दरबारी गेला अशा काही बातम्या आल्या आहेत. हा नागपूर ग्रामीणचा विषय दिल्ली हायकमांड पर्यंत गेला आहे. असं आहे की आमच्याकडे पक्षामध्ये जर काही झालं असेल, कोणाचं काही म्हणणं असेल तर ते पत्रव्यवहार करत असतात. याचा अर्थ काय दिल्ली दरबारात गेला वगैरे असा काढण्यात काही अर्थ नाही. चर्चा झाली किंवा काही कमी जास्तपणा झाला असेल, आपसामध्ये काही झालं असेल, कोणाला न्याय मिळत नसेल, कोणावर वाटतं की अन्याय झाला असेल असं वाटत असेल, त्यावेळेस ते दिल्लीला पत्रव्यवहार करत असतात आणि दिल्ली त्याची दखलही घेत असते. त्यामुळं दिल्लीने दखल आज घेतली तर त्यावर चर्चा होईल. चर्चेतून एकमेकाला बसवून त्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न करू. कामठीमध्ये आता तो नगराध्यक्ष गेला आहे. 5 वर्ष नगराध्यक्ष राहिल्यानंतर परत त्याला तिकीट पाहिजे होती, त्यामुळे ते दुसरा पक्ष स्वीकारतात. तर ही जी भावना आहे, ही जी भूमिका आहे, ही पक्षाची गद्दारी आहे असं तर आमचं मत आहे. भाऊ एक प्रश्न असा आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितलं 50%पेक्षा जास्त आरक्षण वाढवणं योग्य नाहीये आणि यामुळे अनेक ठिकाणी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सुप्रीम कोर्ट याच्यावर काय पुढची सुनावणी? हे जे काही आता गवळीच्या याचिकेवर सुनावणी झाली, सुप्रीम कोर्टाने जे खंडपीठ आहे, डबल बेंच आहे, त्यांनी त्या संदर्भात तीव्र नाराजी आणि सुनावलं सुद्धा राज्य सरकारला. जो आदेश दिला गेला करून निवडणुका या घेतल्या जात आहेत. कारण असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे ट्रिपल टेस्टवर आधारित होतं आणि त्यामुळेच बांटिया आयोग आम्हाला करावं लागलं. 2021मध्ये त्याचा रिपोर्ट आला आणि बांटिया आयोगाने जे काही आकडेवारी दिली त्याच्याशी आम्ही सहमत नव्हतोच. मुळात महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये 59 ते 61% आकडेवारी विदर्भात ओबीसीची दाखवली, पण इतर भागामध्ये मात्र प्रचंड कमी ओबीसीची आकडेवारी दाखवली. एकूणच राज्यामध्ये 39% ओबीसी त्यांनी गृहीत धरून तो रिपोर्ट दिला. शेवट त्यावेळेस निवडणुका घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण कोर्टातून त्याला स्थगिती मिळाली आणि बांटिया आयोग असेल किंवा यापूर्वीच्या घटनापीठाचे जे आदेश आहेत त्या आदेशानुसार या निवडणुका अपेक्षित होते. डबल बेंचनी तोच आधार घेऊन निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले होते. दुर्दैवानं राज्य सरकारने त्या आदेशाचा विपर्यास केला आणि आपली पाठ थोपटवून घेत असताना आम्ही 27% ओबीसीला आरक्षण देत आहोत अशी खोटी आवई उठवली आणि लोकांची फसवणूक केली, दिशाभूल केली. खरं तर त्यामध्ये त्याच कोर्टानेच सांगितलं की हे तुम्ही चुकीचं काही केलं आहे. आरक्षण 50%च्या वर तर जाता येत नाही, परंतु त्यामध्ये तुम्हाला ट्रिपल टेस्टचा आणि घटनापीठांनी जे आता यापूर्वीचे 2 निर्णय आहेत त्या निर्णयाला घेऊनच या निवडणुका होणे अपेक्षित होते. जेव्हा आमची सरकार होती त्यावेळेस निकाल येत नव्हता. याचं कारण असं होतं की आरक्षण कमी होत होता. उदाहरण सांगायचं झालं तर गडचिरोलीसारख्या धुळेसारख्या जिल्ह्यामध्ये धुळेची पण एक याचिका होती, त्याला जोडूनच गवळीने पण याचिका केली. त्या याचिकेमध्ये आपल्या त्यानुसार अत्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं की 2 की 3च जागा ओबीसीसाठी राखीव होत्या, जिथे 40% ओबीसी जवळपास आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये नील होता, नंदुरबारमध्ये फार कमी जागा होत्या. अशा प्रकारे ओबीसींच्या जागा कमी झालेल्या होत्या. त्यामुळे तो निर्णय त्यावेळेस लागलेला नाही. पण यावेळेस महायुतीचं सरकारने
आणि यांनी त्या कोर्टामध्ये निकाल कोर्टाने दिला, यांनी निवडणुकीसाठी मागणी केली, पण ते देत असताना निवडणूक आयोगाने जो आदेश काढला त्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की एका पॅरामध्ये कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घ्यायच्या. मला सांगा 2021 मध्ये 387 जागा खाली व्हाव्या लागल्या, 287 रिझाईन करा, त्यांचं पद गेलं, निवडणूक आलेले. काय दोष होता त्यांचा? काय चूक केली होती त्यांनी? निवडणुकीचा खर्च झाला, सरकारचा खर्च झाला आणि त्या निवडणुका रद्दबादल झाल्या. उद्या तीच पाडी जर कोर्टाचा निर्णय आला, मग निवडणुकाचा तो अंतिम निर्णय होता का? जो सुप्रीम कोर्टाने दिलेला डबल बेंचचा निर्णय अंतिम नव्हता. तर मग तुम्ही जर ते अंतिम नव्हता तर एवढी तुम्ही घाई केली आणि आम्ही पाठ थोपटून घेतली. ओबीसीचे आम्ही राखीव आहोत, 27% आरक्षण दिलं. कसं बोंबलाचं दिलं? लोकांना मूर्ख बनवताय तुम्ही, लोकांना मूर्ख समजताय ओबीसीच्या लोकांना. हाच त्याचा अर्थ होतो. उद्या जर कोर्टाने वेगळा निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने जो आदेश काढला, निवडणुकीचा प्रोग्राम घातला, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, अरे कमाल आहे. असं कधी होतं काय? ज्या वेळेस घटनापीठाचा 3 बेंचचा 5 बेंचचा निर्णय नाही आणि यांनी हे सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा लक्षात घेऊन, म्हणजेच बांटिया आयोगाचा अहवाल लक्षात घेऊन निवडणुका घ्या, तर 27% कशी येतील? घाई केली, ओबीसीची फसवणूक केली सरकारने. उद्या जर हा निर्णय झाला तर या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर स्थगिती आली तर ह्या लोकांनी जे काय धावपळ करून उमेदवारी अर्ज दाखल केलेत, हा सुद्धा मोठा विषय होईल. हा गंभीर विषय राज्यापुढे निर्माण झाला आहे. उद्या त्याच्या संदर्भात राज्य सरकारला म्हणणं मांडण्याची आवश्यकता आहे. कदाचित उद्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा यामध्ये बाधित होतील, पण झालेले नॉमिनेशन आहे हे सुद्धा कसं थांबवलं जाईल हे उद्याच्या निर्णयावर नक्की त्यावर आपल्याला बोलता येईल. पण एक सांगितलं पाहिजे की राज्य सरकारची कान उघाडणी केली, कान पिळले अधिकाऱ्यांचे, निवडणूक आयोगाचे कान पिळले. हे दबावात काम करतं काय निवडणूक आयोग? राज्य सरकारच्या हे गुलाम आहेत का सरकारचे? सरकार म्हणते म्हणून तशा पद्धतीनं आदेश काढायचे आणि निवडणुका घ्यायच्या. ह्या कोणाचे नौकर आहेत का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे, महाराष्ट्राच्या सरकारचे अशा पद्धतीनं आदेश काढतात. दबावामध्ये आदेश काढलाय, तो निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केलाय आणि उद्या जर या 1200 जागा ओबीसीच्या खाली होती, हे जो काय धिंगाणा चाललाय या निवडणुकीला घेऊन, हे राज्य सरकारचं अपयश आहे आणि ओबीसीवरचा मोठा आघात आहे असं मी मानतो. अजितदादांच्या घरासमोर, या बारामतीच्या घरासमोर लिंबू मिरच्या मिळून आल्या, काळा जादू केल्याचा प्रकार आहे, कसं पाहता तुम्ही? आता अजित पवार त्या भाजप बरोबर गेल्यापासून काळा जादू, भानामती वगैरे सगळं त्यांना लागू झालं आहे असं मला वाटायला लागलं. ते त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलेत. उद्या त्यांच्या याच्यावर काही बाऊला आणून ठेवतील, त्याच्यावर विश्वास ठेवतील, म्हणजे चटकीन वगैरे वगैरे. मला वाटतं की राज्य सरकारने या संदर्भात जो आम्ही कायदा केला होता अंधश्रद्धेचा, तो कायदा अधिक कडक केला पाहिजे. आणि यावर जर बातमी होत असेल तर अजितदादांना विचारलं पाहिजे की तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता का? तुमच्यापुढे ते निंबू आणून काही ठेवलं आहे, ते कशासाठी आणून ठेवलं आहे? तुमचं राजकारण खराब करायसाठी आणलं आहे की आलेलं काही जे काही आत्ता कदाचित होऊ शकते की पार्थ पवारांनी ते जमीन घोटाळा केला, त्याच्यातून सुटण्यासाठी आपणच केलं असेल. त्यामुळं कायदे कडक करा. अंधश्रद्धा ही राज्य सरकारचंच हे अजेंडा आहे असं मी मानतो. कारण त्यांना अंधश्रद्धा या देशातील नष्ट व्हावी, राज्यातील नष्ट व्हावी असं जर वाटत असेल तर आत्ता आम्ही जे कायदे केलेत, आमच्या सरकारने कायदे केले, ते कायदे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा कडक अंमलबजावणी केली तर मला वाटतं अंधश्रद्धेवर लोक विश्वास ठेवणार नाही. हे काही नसतं, भानामती वगैरे, हे चटकीन बिटकीन, हे काय ते काय असतं, हे काही काळी जादू वगैरे काही नसतं, हे बोगस असतं. यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. फक्त ज्यांना भीती दाखवायचं असते ते सगळा प्रकार तो करत असतात. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज अहवाल येणार आहे. दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत हा संपूर्ण अहवाल. सरळ सांगतो, त्या तहसीलदार येवल्या एवढा चोर आणि बदमाश माणूस आहे की त्यांनी त्या चोरांनी अनेक जमिनीचे घोटाळे केले. त्याच्यावर जी कारवाई झाली ती सर्वे नंबर 62 धरून झाली. हे सर्वे नंबर 88 आहे. याच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. कुणावरच नाही. सगळे मोकाट फिरत आहेत, अगदी सांडासारखे फिरत आहेत. मोकाट म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून, घोटाळा करून, सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून. हे काय एसडीओना माहीत नाही?
कलेक्टरला माहीत नाही झोपले होते काय? कस्टडियन असतात जिल्हाधिकारी, तो पण इन्व्हॉल्व आहे, पोटी झालेला आहे आणि अद्यापही तो व्यवहार घोषणा करून झाली, अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही. काय अहवाल आणायचा आहे? सरकारने सुमोटो जायला पाहिजेत आणि सॅलरी रद्द करायला पाहिजेत. कलेक्टरने आतापर्यंत का कोर्टामध्ये धाव घेतली नाही हा व्यवहार रद्द करायसाठी? काय याचिका दाखल केली नाही, कोर्टामध्ये केस दाखल केली नाही? कोणाला पाठीशी घालता जिल्हाधिकारी आणि प्रशासन, महसूल मंत्री? याचं उत्तर दिलं पाहिजेत. अहवाल येऊ द्या ना. अहवालामध्ये काय? जागा सरकारी होती, वतनाची होती आणि त्या जागेची खरेदी विक्री झाली, स्टॅम्प ड्युटी चोरली गेली. हा एक मोठा स्कॅम आहे, मोठी ही मला वाटतं की घोटाळा आहे आणि यामध्ये कोणीही सुटता कामा नये. आम्ही बघू ना आता अधिवेशनात त्याचं उत्तर काय येतं. तर एकामेकाला वाचवत आहे, हे त्याला वाचवतात, तो त्याला वाचवतो, सगळे मिळून चोर मावस भाऊ सगळे मिळून आपण खाऊ. हा धंदा जो महाराष्ट्रात चालला आहे एकामेकाला वाचवण्याचा, हे धंदे बंद केले पाहिजे. महाराष्ट्रात शासनाच्या जमिनीची अशी विल्हेवाट लावता कामा नये. लूट चालली आहे महाराष्ट्रातील जमिनीची, वाटेल त्याला दिलं जात आहे. जो येतो तो जमीन भडकावून जातो. लीजवर सुरू झाली आहे, मोठ्या प्रमाणात लीजवर जमिनी दिल्या जात आहेत. 40 वर्षाच्या लीजवर सरकारी जमीनची खिरापत वाटली जात आहे. लुटा महाराष्ट्र, बर्बाद करा, हेच चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी ती कडक कारवाई झाली पाहिजे. उद्याचा अहवाल काय येतो ते बघू आणि त्यावर मग सरकारकडे आम्ही मागणी. ॲमेडिया जो दंड भरण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ सरकारने दिलेली आहे, सामान्य लोकांना मिळत नाही, मात्र या कंपनीला 14 दिवस नाही. असं आहे की मुद्रांक शुल्क जर चोरलं असेल तर एकदा भरायची ते संधी त्यांनी दिली असेल, पण त्या मुदतीमध्ये त्यांनी पैसे ते भरले पाहिजेत आणि त्या दंडासकट भरले पाहिजेत. नाही भरला असेल किंवा भरत नसेल तर ती कारवाई सरकारने केली पाहिजे. आता महसूल मंत्री जर आपले वारंवार निर्णय बदलत असतील, आता तेही दबावात आहेत बिचारे, त्याचा काय दोष आहे? कारण ते सर्व नाही आहे. सत्तेपुढं कधी कधी नरमाई घ्यावी लागते. बावनकुळेजींची ती भूमिका आहे. आता मला असं वाटतं की त्यामध्ये काय करणार ते बिचारे ठरतायत, असं माझं मत आहे. थँक्यू.